मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो, देश पातळीवर भारताचा हिताचा विचार करतो। तिथेही राष्ट्रवादीचा विचार जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या समस्त जे काही बंधू भगिनी आहे, लोककल्याणाचा ध्यास हा आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे। समाज सुधारकांच्या आणि संत महात्म्यांच्या महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालक आणि वाहक म्हणून मित्रांनो आपण सगळे काम करतो। सत्ता येईल सत्ता जाईल, ताम्रपट कुणी जन्माला घेऊन आलेलं नाहीये, परंतु राज्यातल्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे। राज्यातला मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं, बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे। त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे, हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो, बाबांनो, कधीही तडजोड केली जाणार नाही। त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल। त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया हा कमकुवत होईल, त्याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही। हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। म्हणून ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे, ती विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे।